नमस्कार. दिवस जर रविवारचा असेल आणि जर त्यात पाहुणे घरी येत असेल तर आपल्याला खूप प्रश्न पडतो की आज स्वयंपाकाला करायचं काय, आणि तेही नॉन व्हेजिटेरियन असेल तर आणखी त्यामध्ये प्रश्न येतो की बनवायचं काय. तर तुमच्या याच प्रश्नाला आज मी उत्तर घेऊन येत आहे, जी खूप सोपी आणि साधी आपली रेसिपी असेल आणि चवीलाही तितकीच ती भारी असेल. चला तर पाहूया. मनाची चव मध्ये मी रत्ना थोरात आपल्या मनापासून स्वागत करते. आजची रेसिपी आपली असणार आहे चिकन दम बिर्याणी. चला तर पाहूया ती कशी बनवता येईल. चला तर आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत. चिकन बिर्याणी करता मी हे 2 मुर्गी आपली कापून घेतलेली आहे. 2 मुर्गी निदान आपली काहीतरी 2.5 किलोची होती. छोटी मुर्गी घेतली. मी नेहमी मुर्गी कापूनच घेते. आणि आता हे कापून झालेलं आहे 1700 ग्राम. तर 1700 ग्राम आपल्याकडे हा चिकन आहे. आता या चिकन मध्ये आपल्याला काय काय साहित्य टाकायचं आहे मॅरिनेशन करता ते मी तुम्हाला सांगते. आता यात पहिला आपण 1 वाटी दही टाकणार आहोत. हे मी निदान 5 टेबलस्पून भरून दही घेतलेली आहे, किंवा आपण 1 वाटी जेही आपल्याला मोजमाप करायचं आहे. त्याच्यानंतर अद्रक लसूणचा पेस्ट हा आपण 1.5 टेबलस्पून घेऊ शकता. हा चिकन बिर्याणी मसाला आहे, हा मी 1 टेबलस्पून घेत आहे. हा मी 2 टीस्पून मीठ टाकलेला आहे. अर्धा टीस्पून हा जिरा पावडर आहे. मी मोस्टली घरामध्ये माझ्या जितकेही गरम मसाले आहेत ते मी सगळे वापरते चिकन बिर्याणी करता. हळद घेत आहे अर्धा टीस्पून. धना पावडर घेत आहे 1 टीस्पून. काळी मिरी पावडर आहे, हे अंदाजे घेत आहे मी अर्धा टीस्पून. चाट मसाला घेत आहे, हे पण अंदाजा अर्धा टीस्पून. अर्धा लिंबू घेत आहे. काश्मीरी लाल मसाला घेत आहे कलर्स करता, हाफ टीस्पून. दोन टीस्पून आपला घरगुती मसाला आहे, लाल मसाला घरगुती. पुदिना टाकत आहे चिरून, बारीक चिरून. आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत. मसाला आपला छानपैकी मिक्स झालेला आहे. हे आपल्याला अर्धा तास मॅरिनेट करण्याकरता ठेवावा लागेल. ही जी बिर्याणी बनत आहे ते 2.5-3 किलोची बिर्याणी आहे. जर आपल्याला कमी लोकांची बिर्याणी बनवायचं असेल तर आपण मला कमेंटमध्ये सांगू शकता, तीही आपण बघू. चिकन आपला मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपल्याला हे जे बिर्याणीचे तांदूळ आहेत हे मी डीमार्ट मधनं घेतलेले आहेत. मी असं काही पॅकेजवाला किंवा ब्रँडेड बासमती राईस वापरत नाही. तर हे डीमार्ट मध्ये आपल्याला बिर्याणी राईस लिहून तिथे विकत असतात, तर आपण त्यापैकी घेऊ शकता. तर हे मी आता बिर्याणी करता 1.25 किलो असे हे राईस घेतलेले आहेत. हे आपल्याला स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवावा लागणार आहे. तांदूळ स्वच्छ धुवून आपले भिजत ठेवले गेले आहेत. हे आपण अर्धा तास ठेवणार आहे. दुसरी तयारी करूया.
हे मी 7-8 कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे, 3 मोठे टमाटे घेतलेले आहे आणि हे काही तर मिरच्या घेतलेल्या आहे 5-6. हे आपण मोठे चिरा मारून ते बिर्याणीमध्ये टाकणार आहे. मी फ्राय कांदा बिर्याणीमध्ये वापरत नाही, डेकोरेशन करताही मी ते वापरत नाही, कारण ते गोड लागल्यामुळे घरचे खात नाहीत. तर आपल्याला जर फ्राय कांदा टाकायचा असेल तर ते आपण टाकू शकता. हे तिन्ही आपण मोठा स्लाइस मध्ये कापून घेणार आहोत. हे सगळं आपला कापून झालेला आहे. हे सगळं मी लांबच कापलेली आहे. मी जी बिर्याणी बनवते ते अत्यंत कमी साहित्य आणि कमी टायमामध्ये तयार होते. तर आपण ही नक्की ट्राय करा. खाण्यामध्ये ही तेवढीच टेस्टी असते ही. मला सारखी माझ्या हाताची बिर्याणी खाण्याचा क्रेज असतो, कारण मला हॉटेलपेक्षा माझी बनवलेली बिर्याणी ही खूप जास्त चवीला लागते. आपण नक्की ट्राय करून बघा. चला आपण मोठा भांडा ठेवूया. तर माझ्याकडे छोटा भांडा नाहीये, त्यामुळे मी मोठा भांड्याचा वापर करत आहे. बिर्याणी आपल्याला खूप छान फुललेली पाहिजे तर आपल्याला भांडाही तसाच घ्यावा लागेल. तर हा भांडा मला पुरेसा होतो, तर हा मी घेत आहे. दोन वाटी तेल आपल्याला लागणार आहे यात, तर मी अंदाजा तेल घेत आहे 2 वाटी. घरी बनलेला हा तूप आहे, हा घरीच बनवलेला आहे. हे मी 2 चम्मच घेणार आहे. आता यात सर्वात आधी मी पहिला खडा मसाला टाकणार आहे. लवंग, काळी मिरी, दालचिनी, दोन काली वेलची, जावेत्री, जीरा 1 टीस्पून, हिरवी वेलची, दोन तमालपत्र किंवा तेजपत्ता, हा आपला आता कापलेला मसाला. गरम मसाला जितके जायचे होते ते गेले आहेत ऑलरेडी. आता हा आपण आधी मिरची टाकतोय. कांदा, टमाटा,
मसाला छानपैकी मिक्स करून घ्या, फ्राय करून घ्या, सॉरी. आपल्याला जरा फ्राय कांदा टाकायचा आहे, तर आपण हे सगळं टाकण्याआधी कांदा फ्राय करून घेऊ शकता. जसं मी बोलली आहे, आम्ही फ्राय कांदा वापरणार नाहीये. थोडा आणखी फ्राय होऊ दे. आता यात आपण परत जरा गरम मसाला पावडर मसाला टाकणार आहोत. अर्धा चम्मच जिरा पावडर, धना पावडर अर्धा टीस्पून, मीठ आपण 2 टीस्पून टाकणार आहोत. थोडा आणखी टाकते, किंवा आपण टेस्ट प्रमाणेही टाकू शकता. काश्मीरी लाल मसाला 1 टीस्पून, हळद 1 टीस्पून, घरगुती मसाला 2 टीस्पून, बिर्याणी मसाला 1 टीस्पून, छानपैकी मसाला मिक्स करा. आता या मसाल्यांबरोबर आणखी एक वाफ काढेल मी. आता आपला मॅरिनेट केलेला चिकन जो आहे तो आपण टाकणार आहे. हे छानपैकी मिक्स करून घेऊया. चिकन आता आपण एक 10-15 मिनिटं शिजू देऊया बारीक गॅसवरती. आता आपण राईस बॉईल करून घेऊया. आपल्याला राईस बॉईल करून घ्यायचा, त्यामुळे पाणी आपल्याला त्याच्यापैकी दुप्पट वापरावा लागणार आहे.
यात जिरा टाकणार आहे 1.5 टीस्पून. हिरवी वेलची, 2 काळी वेलची, काळी मिरी, लवंग, दोन तेजपत्ता, दालचीनी, 2 टीस्पून मीठ, जिंजर गार्लिक पेस्ट अंदाजे 1 टेबल स्पून, घी 2 टेबल स्पून, याला एक चांगली उकळ येऊ दे. ह्याच्यावर प्लेट झाकत आहे. पाणीला छान उकळ आलेली आहे. आता ह्यात आपण भिजवलेले तांदूळ टाकणार आहोत. भिजवलेले तांदूळ जे पाणी होतं एक्स्ट्रा ते मी भिजवलेले तांदूळ मधून काढून घेतलेले आहे. आता आपल्याला फक्त एक उकळ आणायची आहे आणि तांदूळ काढून घ्यायचे. याला एक उकळ फुटलेली आहे. तर आता आपण तांदूळ काढून घेऊ शकतो. तांदूळ जे आपले आहेत हे अर्धे कच्चे असतील, म्हणजे 70% हे शिजलेले आहेत. फक्त 70% हे शिजलेले आहेत. सगळे तांदूळ काढून घेतलेले आहेत. हे आपण चिकन पाहून घेऊया.
चिकन ही आपला 70% कुक झालेला आहे. चिकन ही आपला छान तयार झालेला आहे. आता ह्यात आपण राईस टाकणार आहोत. येते आणि त्यात राईस टाकते. हे एक लेवल करून घेऊया. आता यात आधी मी हे तूप टाकत आहे. हे 1.5 चम्मच तूप घेतलेला आहे आपण. चांगला पसरून सगळ्या साईडला. हे दूध आहे 1 वाटी. त्यात मी हळद टाकत आहे 1/2 टीस्पून आणि ह्याला मिक्स करून घेणार आपण कलर करता. केवढा वॉटर घेत आहे आपण. हा केवढा आपण 2 झाकण, ह्याचाच झाकण ते आपण दुधाबरोबर मिक्स करणार आहोत. ह्याच्यामुळे खूप छान वास येईल. हे बिर्याणी मसाला वरतून. कोथिंबीर आणि आपला पुदिना हे वरतून टाकणार आहोत. हे आपण दम देणार आहोत, तर त्याकरता पीठ मळून ठेवलेलं आहे. हे असं आपल्याला टोपच्या आजूबाजूला लावून घ्यायचं आहे. प्लेट झाकून घेऊया. हे असं दाबून घ्या. आपली बिर्याणी दम देण्यासाठी तयार आहे. आता हे अर्धा तास आपण गॅसवरती, बारीक गॅसवरती अर्धा तास ठेवणार आहोत. हे आता अर्धा तास असंच राहू दे. आपण बारीक गॅस केलेला आहे आणि बारीक गॅसवरती आता हे दमवर राहणार. आपली बिर्याणी शिजत आहे तोपर्यंत आपण कोशिंबीरची तयारी करून घेऊया. एक छोटी काकडी घेतलेली आहे, एक छोटा कांदा आणि एक छोटा टमाटा. हे बारीक करून झालेलं आहे. आता हे आपण चॉपर मध्ये बारीक करणार आहोत. छान बारीक झालेला आहे.
दही टाकूया. चवीपुरता मीठ. मिक्स करा. आपली कोशिंबीर ही तयार झालेली आहे. आता फक्त जेवणाची वाट पाहू. बिर्याणी झालेली आहे. गॅस बंद करत आहे. आपली बिर्याणी छान शिजलेली आहे आणि भाताचे दाणे मोकळे झाले आहेत. खाली चिकन आणि मसालाही स्पष्ट दिसतोय. ही बिर्याणी तुम्ही वाढताना खाली मसालेदार चिकन, वरती सुखा भात आणि बरोबर कोशिंबीर अशी सर्व करा. खूप छान वाटेल. बिर्याणी खाल्ल्यानंतर तुमचं पोट तर भरेल, पण मन भरणार नाही. चिकन दम बिर्याणीची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, रेसिपी नक्की ट्राय करा. जर आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.